नमस्कार मंडळी, कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करते। चैत्र महिना येऊ घातलाय आणि त्यानंतर येणारी रामनवमी, तर त्या निमित्ताने मध्ये एक कविता ऐकली आणि त्यावरून मला माझी एक कविता आठवली, ती सादर करते, बघा कशी वाटते। तो तर आतच आहे, तो तर आतच आहे, कधी कमी कधी जास्त। तो तर आतच आहे, कधी कमी कधी जास्त, कधी छुपा कधी प्रकट, पण प्रत्येकात दडलेला। तरी देखील प्रत्येक जण कायम शोधात दुसऱ्यातील रावणाच्या। मग असंही घडतं कधी कधी की चांगलं दिसतच नाही नजरेला, किंवा चांगलं असलं तरी त्यात दोषच सापडतात। त्याहूनही पलीकडे जाऊन कधी कधी वाईट पण चांगलं भासतं, त्याचंच उदात्तीकरण केलं जातं। त्याही पलीकडे जाऊन कधी कधी वाईट पण चांगलं भासतं, त्याचंच उदात्तीकरण केलं जातं। वाईट पण देखील फार महान होतं। रावण तर आहेच दडलेला प्रत्येकात, बरोबर ना? रावण तर आहेच दडलेला प्रत्येकात, राम देखील आहे। रावण तर आहेच दडलेला प्रत्येकात, तसाच राम देखील आहे, प्रवृत्ती मात्र सापेक्ष आहे। राम चूक की रावण बरोबर, राम चूक की रावण बरोबर, हे द्वंद्व अविरत चालूच आहे, हे द्वंद्व अविरत चालूच आहे। हे असंच चालू राहणार। कधी युगानुयुग ह्या विषयावरच्या चर्चा तर रंगलेल्याच आहेत की रामानेही काही चुका केल्या, रावणही कसा बरोबर होता, अनेक वर्ष त्यांनी सीतेला सांभाळूनही तो हात लावला नाही, वगैरे वगैरे वगैरे। तर हे ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार मनात येणारे विचार आहेत असं मला वाटतं। त्यामुळे प्रत्येकाने दुसऱ्यातला रावण शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्मा, स्वतःच्या आतला राम शोधूया, असं मला वाटतं। ह्या रामनवमीच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अंतरात्म्याच्या शोधासाठी देखील खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नक्की।